हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? चला तर आज आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहोत अंड्याची एक वेगळी पद्धतीची आमटी. त्याच्यासाठी मी पहिले तर टोमॅटो आणि कोथिंबीर दोन्ही मिक्सरला लावून घेतलं आणि कांदा चिरून घेतला आणि कढईमध्ये तेल गरम करून त्या तेलामध्ये कांदा टाकला. कांदा चांगला परतवून घेतला. कांदा परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी आपण बनवलेली टोमॅटो आणि कोथिंबीरीची पेस्ट घातली आणि त्याच्यानंतर मग मी आलं लसूणची पेस्ट घातली. कोथिंबीर, टोमॅटो, आलं आणि लसूण हे सगळं एकत्रसुद्धा वाटून तुम्ही घालू शकता. ते छान परतवून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ओला मसाला ॲड केला आहे. ओला मसाल्यामध्ये मी खोबरं, कांदा आणि तीळ ह्या सगळ्याचं मिश्रण करून तयार केला होता. मसाला घालून परतवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद, मिरची पावडर, थोडंसं तिखट, त्याच्यानंतर धने पावडर, मीठ हे सगळं एकत्र करून पुन्हा एकदा छान असं आपण परतवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत ते मिश्रण पूर्ण हलवून घेतलं की त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला ज्या पद्धतीनं कन्सिस्टन्सी हवी आहे तितकं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकताय. आता मी पाणी घालून ते मिश्रण उकळी यायला ठेवलेलं आहे. उकळी येई तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये अंडी फोडून घ्यावी. एक एक करून अंडं फोडून घेऊन ते एक एक करून त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी एक अशी 3 अंडी मिश्रणामध्ये अलगद हाताने टाकलेली आहेत आणि त्याला न हलवता 5 ते 7 मिनटं उकळी येऊ द्यायचं आहे. 5 ते 7 मिनटानंतर बघू शकता तुम्ही त्याला एकदा पलटी मारून घ्यायचं आणि छान पद्धतीनं आपलं अंड्याची आमटी तयार होईल. त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही वरून कोथिंबीर घालू शकता. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी अंड्याची आमटी आपली तयार आहे. हे तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. अगदी छान चवदार लागते ही आमटी. बघू शकता तुम्ही. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.